नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाडीबीटी पोर्टलवर बियाणे या घटकासाठी अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. यामध्ये उन्हाळी भुईमूग तसेच उन्हाळी तीळ या 2 घटकासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. यामध्ये या घटकांसाठी तुम्हाला 50% तसेच 100% अनुदान मिळू शकते. तर यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता हा अर्ज काही जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे. अर्ज भरण्यापूर्वी हे चेक करायचं आहे की महाडीबीटी पोर्टलवर तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करून पाहायचं आहे की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये या घटकासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो का. यामध्ये आता काही जिल्ह्यामध्ये 50% अनुदानावर हे बियाणे वाटप होणार आहेत, तर काही ठिकाणी 100% अनुदानावर वाटप होणार आहेत. चला मग पाहूयात की याचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टल तुमच्या मोबाईल ब्राउझरमध्ये किंवा लॅपटॉप पीसीमध्ये ओपन करायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला वापरकर्ता आयडी किंवा आधार क्रमांक टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. आधार क्रमांकला क्लिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका. OTP पर्यायाला क्लिक करून तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP टाकून लॉग इन करून घ्या. जर तुमच्याकडे ID पासवर्ड असेल तर तो ID आणि पासवर्ड इथं टाका, कॅप्चा कोड टाका आणि लॉग इन या पर्यायावरती क्लिक करा. लॉग इन झाल्यानंतर तुमची प्रोफाईल 100% पूर्ण असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला प्रोफाईल पूर्ण असल्यानंतर इथं अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. अर्ज करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे घटक दिसतील. यामधील आपणाला बियाणे, औषधे व खते यामधील बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर इथं टिप पहा. आपणास कमाल 2 हेक्टर मर्यादेपर्यंत लाभ घेता येईल. यामध्ये पीक प्रात्यक्षिक करता 100% अनुदान आहे, तर प्रमाणित बियाण्याकरता 50% अनुदान आहे. पीक प्रात्यक्षिकसाठी 100% आणि प्रमाणित बियाण्याकरता 50% मर्यादा आहे. हे तुम्ही इथून वाचून घ्या. त्यानंतर तुमचा तालुका ऑटोमॅटिक येईल, गाव शहर ऑटोमॅटिक येईल, सर्वे नंबर ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर बाब यामध्ये तुम्हाला बियाणे निवडायचे आहे. पीकमध्ये तीळ किंवा भुईमूग या दोन्हीपैकी तुम्हाला कुठलं बियाणं आवश्यक आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या. आपण इथं भुईमूग सिलेक्ट केलेलं आहे. भुईमूग सिलेक्ट केल्यानंतर आता तुमच्या तालुक्यामध्ये इथं तुम्ही पाहू शकता या तालुक्यामध्ये प्रमाणित बियाण्याचे वितरण फक्त होणार आहे. यामध्ये पीक प्रात्यक्षिक म्हणजे 100% या जिल्ह्यासाठी या तालुक्यासाठी उपलब्ध नाही. तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्हाला प्रमाणित बियाणे जर दाखवत असेल तर याच्यासाठी 50% अनुदान आहे आणि पीक प्रात्यक्षिक जर दाखवत असेल तर त्यासाठी 100% अनुदान आहे. त्यानंतर तुम्हाला आता किती क्षेत्रासाठी अर्ज करायचा आहे, तुमच्याकडे उपलब्ध असलेले क्षेत्र आणि अर्ज क्षेत्र यामध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर अंदाजित आवश्यक बियाणे तुम्हाला किलोग्राममध्ये दाखवणार आहे. आता 79 आर मधील 40 आर इथे टाकणार आहोत. 40 आर साठी आपल्याला बियाणे आवश्यक आहे. 40 आर टाकल्यानंतर तुम्हाला अंदाजित आवश्यक बियाणे किलोग्राममध्ये दाखवणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता 40 आर साठी 60 किलो अंदाजित बियाणे तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जतन करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे दाखवेल, घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का? असतील तर येस करा, नसतील तर नो करा. त्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पॉपअप दाखवेल. यामध्ये आपल्याला पसंतीक्रम द्यायचा आहे. तुम्ही हे वाचून घ्या आणि याला तुम्हाला ओके करायचं आहे. पसंतीक्रम म्हणजे तुम्हाला प्राधान्यक्रम यासाठी द्यावा लागेल. याला ओके करा. त्यानंतर तुमचा तालुका दाखवणार आहे. पहा या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर त्या तालुक्यामधील तुम्ही जे घटक ॲड केले असतील ते दाखवेल तुम्हाला. त्यामध्ये आता तुम्हाला प्राधान्यक्रम त्याला द्यायचा आहे. 1, 2 जो घटक तुम्हाला सर्वात अगोदर हवा आहे त्याला 1 नंबर द्या, त्यानंतर 2 नंबर, त्यानंतर 3 नंबर आणि अटी आणि शर्ती याला तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. योजनेच्या सर्व अटी शर्ती तुम्हाला मान्य आहेत याला टिक मार्क करून अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तुमचा अर्ज सादर होणार आहे. जर या वर्षामध्ये तुम्ही कुठल्याही घटकासाठी अर्ज केलेला नसेल तर तुम्हाला ₹23.60 पेमेंट करावे लागेल आणि तुम्ही या अगोदर अर्ज केलेला असेल तर तुम्हाला परत पैसे भरण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही या अगोदर केलेले सर्व अर्ज पाहू शकता आणि त्याची रिसिप्ट ही डाउनलोड करू शकता. छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचे सर्व अर्ज दाखवणार आहे. त्यासमोर तुम्हाला रिसिप्ट डाउनलोडचा ऑप्शन दिसणार आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही रिसिप्ट शेतकऱ्याला डाउनलोड करून देऊ शकता. तर अशा प्रकारे महाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदान या घटकासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. आता काही जिल्ह्यामध्ये 50% अनुदान आहे, तर काही ठिकाणी 100% अनुदान आहे.
अर्ज करते वेळेस तुम्हाला हे दाखवणार आहे की पीक प्रात्यक्षिक आहे की पीक प्रमाणीकरण यानुसार तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करत असताना काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईकही करू शकता.